नक्कीच हा एक ऐतिहासिक सोहळा असेल. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून या ठिकाणी भाविक येत आहेत आणि ते त्यांचा जो भाव आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी हे करत आहेत. सध्या या ठिकाणी जे मूर्तीचं दर्शन आहे ते सध्या बंद झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी मंदिराबाहेर जे भाविक जमा झालेले आहेत त्यांचा उत्साह आपण पाहू शकतो. कहाँ से हो? मैं ओडिशा गंजाम डिस्ट्रिक्ट छतरपुर। तर हे ओडिशाहून आलेले या ठिकाणी माझ्यासोबत काही महाराष्ट्रातले भाविक सुद्धा आहेत ज्यांना या सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी या वाद्याची आपण माहिती करून घेऊ. जे पारंपरिक वाद्य आहे ते पारंपरिक वाद्य या मंदिराच्या अगदी प्रवेशद्वारावर वाजवलं जात आहे. आपण त्यांची संवाद साधूयात. काय सांगाल या वाद्याला नेमकं काय म्हटलं जातं? काय सांगाल? हॅलो, ह्या वाद्याला रणवाद्य म्हणतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं वाद्य आहे. या वाद्याला तुतारी आणि नगारा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो विजय होऊन येतो ना तेव्हा ते रणवाद्य वाजलं जातं आणि हे शुभ कार्यामध्ये सुद्धा रणवाद्य वाजलं जातं. आम्हाला इतकी खुशी झाली, इतका आनंद झाला. आम्ही अयोध्या नगरीमध्ये आलो, रामाच्या चरणी हा नगारा आणि तुतारी वाजवतोय. हे सगळ्यात आम्हाला निमंत्रण मिळाले. निमंत्रण आम्हाला गिरी महाराज गोपालगिरी महाराजांनी निमंत्रण दिलं. तोच नगारा आमचा 22 तारखेला मंदिरामध्ये वाजला जाणार. तर एकूणच हे जे महाराष्ट्राची संस्कृती आहे, जे महाराष्ट्राचं वाद्य आहे, सध्या या मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये वाजवलं जाणार आहे. या मंदिरामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता भाविकांचा उत्साह किती मोठा आहे. जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की. तर या घडीला मंदिराचं दर्शन सध्या बंद झालेलं आहे. मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे आणि जे भाविक आलेले आहेत त्या भाविकांना आतमध्ये जाण्यासाठी आता बंदी करण्यात आलेली आहे. तरी हे भाविक मंदिराच्या प्रवेशद्वारावर त्यांचा उत्साह दाखवत आहेत. अयोध्या नगरीमधील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तोपर्यंत पाहत राहा लोकमत.